भारी हार माझ्या खांद्यावर तुम्ही लोकांनी टाकला, त्या हाराचं वजन बघूनच मला टेन्शन यायला लागलं की एकदाचा काय तो भार टाकून द्यायचा आणि मग आहे भाऊ उचलायला, आपला भार आता उचलत राहतील आणि मला टेन्शन येत होतं. म्हटलं एवढा म्हटलं अभिच्या शेतातून काय फुलं बिलं आणले काय म्हटलं, हवे ना दिले म्हटलं फुलं म्हटलं शेतात काही आहे आणि म्हणून एवढा मोठा हार बिल बनवला तुम्ही. पण तुमच्या भावना मी समजू शकतो. खरं म्हणजे मागच्या 2-3 वर्षामध्ये हा तिसरा सत्कार माझा होतोय, जाहीर सत्कार. याच्या अगदी 2 सत्कार जेनटेकच्या लोकांनी फार मोठा सत्कार केला. मागच्या वर्षी कस्तुरबाई सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी मोठा सत्कार केला, ते तिसरा हा. आणि मी विचार करतो की कामगारांच्या चळवळी जवळपास दादा खतम झालेल्या, वर्ध्यात नाही, महाराष्ट्रात नाही, या देशामध्ये सध्या खतम झाले. काळ होता 70च्या दशकामध्ये आपण बघितलं की तो काळ जो चळवळीचा काळ होता, जो आंदोलनाचा काळ होता, त्यातली सगळी आंदोलन ही कामगारांच्या खांद्यावरती वाहिलेली आहे. संयुक्त महाराष्ट्र लढा, पूर्ण संयुक्त महाराष्ट्र लढा, या त्याच दादांनी ज्यांचा आता संदर्भ दिला त्या गिरणी कामगारांच्या, मुंबईतल्या कामगारांच्या खांद्यावरती तो लढाई लढल्या गेली आणि महाराष्ट्राला मुंबई मिळालेली आहे. हे फार मोठं काम त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कामगारांनी, कामगार चळवळीने उभं केलेलं आहे. पण आज जी काही अवस्था आपण बघतो फार दयनीय अवस्था आहे, विदारक आहे. विदारकपेक्षा वाईट जी काय म्हणता येईल ती अवस्था आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काम करणं आणि ते कामगारांसाठी हे फार कठीण आहे. मी तुम्हाला फार प्रामाणिकपणे सांगतो. आणि या माध्यमातून तुम्हाला माझ्या जे काही जबाबदाऱ्या आहेत, तुमच्या जे काही जबाबदाऱ्या आहेत, रणजित दादाने खूप सुंदर सांगितलं. मी दादांना ते म्हणणारच होतो की जे मी वर्षभर सांगतो तुम्ही आज सांगितलं, बरंच केलं एकदाच, की कामगारांचे आंदोलन म्हणजे जोक नाही आहे. कामगारांसाठी प्रश्न करणं म्हणजे मजाक नाही आहे. हे काही शेतकऱ्याचं आंदोलन नाही. आमच्या चुलीने 20,000 रुपये भाव द्या, नेता आंदोलन करतो, मग मोठे मोठे भाषण ठोकतो वगैरे वगैरे होतो. पण त्याच्या घरी दुसऱ्या दिवशी विचारायला कोणी येत नाही, काव साहेब काल तर तुम्ही मोठी पाटीलकी केली, आंदोलन केलं, तुम्ही तुरीले 20,000 रुपये भाव मागितला, भेटलाच नाही, असं कुठल्याही शेतकरी नेत्याच्या दारात कोणता शेतकरी म्हणायला जात नाही. ही मुभा कामगारांच्या आंदोलनात नाही. इथे बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, संपला विषय. तिसरा मार्गच नाही आहे. रिझल्ट म्हणजे रिझल्ट. तुम्ही एका लढाईला सुरुवात केली रे केली, तुम्हाला माघार घेता येत नाही. परतीचा मार्गच नाही आहे. एक तर आंदोलन फसणार, एक तर तुम्ही जिंकणार, तिसरा मार्ग नाही. हे तुम्हाला चांगलं माहित आहे. पण हे करत असताना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट असं आहे की ही जी फील्ड आहे कामगारांची आंदोलन, इथं इमान तुमचं खूप मजबूत पाहिजे की जमीन बेचने वाले से कभी दोस्ती ना हुई वरना कब का अमीर हो चुका होता. जमीन बेचने वालों से कभी दोस्ती ना हुई वरना कब का अमीर हो चुका होता. मैंने 2 शौक कभी नहीं पाले वरना कब का फकीर हो जाता. इमान तुमचं मजबूत पाहिजे. बस तुमचं इमान जर शाबूत असेल तर माझा विश्वास आहे तुम्ही जगातली कोणती सुद्धा लढाई जिंकू शकता. फक्त तुम्ही प्रामाणिक. आणि हे माझं नाही काम, हे तुमचं काम आहे. कारण तुम्ही जर संघटित झाले नसते तर तुमचं शोषण अव्याहतपणे चालत राहिलं असतं, वर्षानुवर्ष चालत राहिलं असतं. पण तुम्ही जे हिंमत दाखवली, तुम्ही जे संघटित झाला, त्याच्यामुळे झालेले हे माझं एकट्याचं यश नाहीये. 8 तासाच्या वर कोणी जबरदस्तीने काम नाही घेऊ शकत. ती त्याची चॉईस आहे लेबरची, की जर त्याची चॉईस आहे की त्याला ओव्हर टाइम करायचं आहे तरच तो करेल. त्याची जर चॉईस नाही आहे तो करणार नाही. आता साहजिक गोष्ट आहे, कोणी 25 वर्षाचा मुलगा आहे, कोणी 50 वर्षाचा व्यक्ती आहे, एखाद्या व्यक्ती रिटायरमेंटला आलेला 55 वर्षाचा आहे, तो नाही करू शकत ना 12 तास. 25 वर्षाचा मुलगा करून घेईल, 20 वर्षाचा तरुण मुलं करून घेतील. आणि म्हणून ते मॅन्डेटरी नाही. आता यांनी केलंय की कंपनी झालंय ती कोणाकडनं 12 तास करून घ्यायचं आहे. आणि असं जर सुद्धा त्यांना 48 तास घेणार, कोण घेतो 48 तास? कोणी घेणार नाही. कोण 3 दिवस कामगारांना घरी बसले ना आराम देत नाही, तुम्ही 12 तास काम करा 3 दिवस घरी बसवा, असं होणार नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या देशातल्या कामगारांचा संघर्ष फार मोठा आहे, भयंकर मोठा राहणार आहे. आणि मिनिमम वेजेसच्या नावाखाली जे आपल्याला देऊन राहिलेले आहेत, काय होतं त्याच्यामध्ये 2 टाइम जेवायचं झोपायचं, त्याच्यावरती काहीच होणार नाहीये.
जेव्हा आणि धोका एका व्यतिरिक्त काही नाही. ह्या जुलमी सरकारने, ह्या जुलमी व्यवस्थेने आम्हाला कुठे ठेवलेलं नाही. पण आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्ही संघटित होऊन संघर्ष करतोय आणि आपल्याला जे जे पाहिजे ते आपण मिळत आहोत की नाही, आपण सगळं मिळवतोय. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि तो दिवस सोन्याचा असेल की ज्याप्रमाणे आपण आउटसाइड इंडस्ट्रीमध्ये, सागर इंडस्ट्रीमध्ये, आशा इंडस्ट्रीमध्ये, जेनेटिकमध्ये, कस्तुरबामध्ये ज्याप्रमाणे आपण इथे संघटित झालो, त्याप्रमाणे जर देशाचा कामगार जर एकत्रित झाला तर या देशामध्ये क्रांती कामगार केल्याशिवाय राहत नाही. कारण या देशामध्ये नैसर्गिकरित्या जो एकत्र आलेला वर्ग आहे तो कामगारच आहे. तो याच्यासाठी आहे कारण तो एका ठिकाणी काम करतो, एकामेकाला रोज भेटतो. त्या संख्येमध्ये 50 कुठली कंपनी, जसं आपल्या सागर अशा 50-60ची स्ट्रेंथ आहे, कुठली 1000 लोकांची कंपनी आहे, कुठली 2500 लोकांची कंपनी आहे. जिथे जिथे जी स्ट्रेंथ आहे त्या पद्धतीने लोक नैसर्गिकरित्या एकत्र येतात. आणि म्हणून हे एकत्रित येऊ नये म्हणूनच या व्यवस्थेने आणि या सरकारने हे कंत्राटीकरण, खाजगीकरण केलेलं आहे. आणि कंत्राटी कर्मचाऱ्याचा काय अधिकार नाही. त्याला काढून टाकलं तर तो कंत्राटदार बघत बसेल, मग तो सांगतो की मी तुमची चंद्रपूर ट्रान्सफर करतो. आता तो 12,000साठी कुठे चंद्रपूर जाणार आहे. सगळ्या खेळ आहे. कायद्यामध्ये या सरकारने तुमच्या विरुद्ध इतक्या प्रवाटा करून ठेवल्या की यांना कामगारांना देशोधडीला चालवायचा आहे. पण मात्र एक लक्षात ठेवलं पाहिजे की या देशाचा जो इतिहास आहे, हा देशाचा इतिहास कामगार चळवळीचा इतिहास आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपली जबाबदारी फार मोठी आहे. आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी एवढ्या सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला. माझा आपण सर्वांनी सन्मान केला, सत्कार केला. या प्रेमासाठी, या सत्कारासाठी, या सन्मानासाठी मी आपला सर्वांचा आउटसाइड इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड, सागर इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड, आशा इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड मधील सर्व संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेच्या सर्व सदस्यांचा मी मनपूर्वक या ठिकाणी ऋणी आहे. आणि या सत्कार स्वीकारत असताना एक गोष्ट जरूर सांगेल की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण असंच एकजुटीने, एकसंध होऊन आपल्या न्याय हक्कांसाठी आपण लढत राहू. आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुमच्यासोबत कायम प्रामाणिकपणे आतापर्यंत जसा उभा होतो तसाच उभा सुद्धा राहणार, हे वचन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी. आणि हा जो काही माझा सत्कार आहे, हा सत्कार आता एक सत्काराची रीत असते. आपण अमक्या ढमक्याला तो समर्पित करत असतो. मला असं वाटतं की हा सत्कार मी कोणाला समर्पित करावा, मी सगळे विचार करत होतो की आपला हा जो काही सत्कार आहे हा समर्पित करायचा कोणाला करायचा. मग मी विचार केला की हे आपण जे काही करतो, उलाढाली जेवढ्या काही करतो त्या कुणाच्या भरोशावर करतो, तर त्या 100% माझ्या सहकार्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भरोशावर करतो. आणि त्यांच्यामुळेच म्हणून आपण जेवढी आंदोलन आहे, आता काय झालं इकडे कामगारांचे आंदोलन म्हणजे तुषार, पण बऱ्याच लोकांना हे माहीत नाहीये की वर्धा जिल्ह्यातली सगळ्यात मोठी ब्लड डोनेशनची जी मुवमेंट आहे गुरु, ती संभाजी ब्रिगेड सबसे बडी मुवमेंट. या जिल्ह्यामध्ये आज सावंगी हॉस्पिटल असो, सेवाग्राम हॉस्पिटल असो, सिव्हिल हॉस्पिटल असो, या ठिकाणी आपण सांगून ठेवलेल्या हॉस्पिटलमध्ये की कुठलाही पेशंट असा आला की ज्याला रक्त मिळणार नाही याची तुम्हाला खात्री झाली, 100% मला फोन करा, रक्त मिळणार म्हणजे मिळणार. आणि आपण मागच्या 3 वर्षापासून साखळी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. म्हणजे एखाद्या गुरुत्वाला की ज्याला रक्त पाहिजे, फोन आला त्याला रक्त मिळणार. आजपर्यंत आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी स्वतः रक्तदान केलेलं आहे. केलंय की नाही? कोणासाठी केलं? तुम्ही ज्यांच्यासाठी केलं तुमच्या नात्यातला गोत्यातला काही होता का? जातीचा, बाकीचा, गावचा असं अजिबात नाही. जी शिस्त आपण दादा कार्यकर्त्यांना जी इथे लावलेली आहे प्रोड्युसर, ती ही आहे की गरजूंना मदत केली पाहिजे. तुमचा युनियन म्हणजे काय फक्त पगारवाढी मोहीम नाही. या देशातल्या सामाजिक चळवळीमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. या देशातल्या राजकीय चळवळीमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. त्या दिवशी हे जे काही निवेदन दिलं कलेक्टरला, हे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलं की 12 तासाचा हा जो काही जुलमी तुम्ही जो काही कायदा केला तो मागे घ्या आणि तो पूर्ववत करा. मी त्याच्यासाठी तुमचं खरं म्हणजे अभिनंदन करू इच्छितो की पहिल्यांदा एखाद्या कामगारांनी स्वयंस्फूर्तीने, आणि त्याच्यासाठी मला सातत्याने शैलेश भाऊचे फोन होते की दादा असं काहीतरी केलं पाहिजे. त्यांना म्हटलं मी बाहेरगावी बिझी आहे. ते बोलले आम्ही करतो, चालेल का? म्हटलं बिलकुल, जा तुम्ही कलेक्टरकडे जा, तुमचं निवेदन तर द्या. या चर्चेला एकदा महाराष्ट्रात तोंड तर फोडा. उद्या चालून लोक जिकडे काही आंदोलन करतील करू द्या, आपण त्याच्या सोबतीने करू. आणि हा सन्मान मी अत्यंत प्रामाणिकपणे माझ्यासोबत या सगळ्या आंदोलनामध्ये
चळवळीमध्ये काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी समर्पित करतो, अर्पित करतो. आपण सर्वजण वेळाचा वेळ काढून मला त्याच्यासाठी माझा सत्कार करण्यासाठी म्हणून मी सुद्धा तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये असाच ताकदने, असाच हिमतीने या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात आपण बोलत राहू, आपण लिहत राहू, आपण लढत राहू. कारण एक शायर असं म्हणतो, शायर हूं मैं फर्ज मेरा आईना दिखाना. आपण बोलत राहिलं पाहिजे, आपण चळवळ केलं होतं कडूसर, आपण बोलत राहिलं पाहिजे, आपण या व्यवस्थेला विरोध करत राहिलं पाहिजे, टकरा घेत राहिलं पाहिजे. कारण आपल्याकडे ईडीपीडी लावायसाठी काहीच नाही आहे. आपण टकरा घेत राहणार तर आपल्याकडे काय, आपल्यावर काय कारवाई करणार आहे भाजप सरकार. आपण निर्भीड लोक म्हणून टकरा आपण घेत राहिलं पाहिजे, आपण घेत राहू. म्हणून शायर असं म्हणतो की शायर हूं मैं फर्ज है मेरा आईना दिखाना, मैं लाशों पर बैठकर गजल नहीं कह सकता. शायर हूं मैं फर्ज है मेरा आईना दिखाना, मैं लाशों पर बैठकर गजल नहीं कह सकता. इस जुर्म की जो सजा दो मुझे, लेकिन मैं जुर्म पर खामोश नहीं रह सकता. खूप खूप